स्टार्ट. मेळघाटामधील चिखलदरा या भागामध्ये हा जांभूळ फुललेला आहे. आताचा जो काळ आहे, जून महिना सुरुवात होते, तर हा जो जांभूळ एकदम अतिशय तुम्हाला लहान आकारामध्ये सापडतो आहे, पिकलेल्या अवस्थेमध्ये आहे. तर ही जी जांभळाची फळं आहेत, खायला अतिशय चविष्ट आणि गोड आहेत. आता ही फळं शक्यतो कोणी गोळा करत नाही, इथं माकड वगैरे आहेत. मात्र ही जेव्हा जमिनीवर पडतील, हे पिकलेल्या फळामधून असंख्य मधमाशा याच्यातून नेक्टर गोळा करतील. आणि हा जो मध आहे, तो जांभळाचा फुलावरचा मध न म्हणता त्याला हनीडू म्हटलं जातं, जो फळातून गोळा होईल. तर असा जो हनीडू हा जगामध्ये बऱ्याचशा कमी ठिकाणी गोळा केला जातो. आणि हा हनीडू हा खूप वेगळ्या रीतीचा ॲरोमा. हां, तर असा जो जांभळाचा जो हनीडू गोळा केला जाईल, तो मध आपण गोळा करतो आणि तो मध आपण विक्री ठेवतो. आता आपल्या इथं मधाचं गाव आमझरी, तसंच शिवस्फूर्ती हनी प्रोसेसिंग मल्टी प्रोडक्ट क्लस्टर, तर त्या माध्यमातून हा हनीडू आपण विकतो. आणि ह्या मधाची चव वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये जे फळातला जो अर्क आहे, तो सरळ मधमाशा कलेक्ट करतात, त्याचा ॲरोमा वेगळा आणि हा अतिशय घट्ट प्रकारचा हा मध गोळा होतो. आणि याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. विदेशामध्ये हनीडू नावाने विकला जातो. हनीडू आपल्याकडे नवीन प्रकार आहे, भारतामध्ये तरी बऱ्याचशा मतपाळांनाही माहीत नाही. आणि हा हनीडू खाण्यासाठी अति चविष्ट आणि कमी प्रमाणात मिळतो. म्हणजे चव आणि याचा थिकनेसपणा, गोडवा हा वेगळाच राहतो आणि हा कमी प्रमाणात मिळतो, त्यामुळे त्याची किंमतसुद्धा ही इतर मधापेक्षा वेगळीच असते.